आई मी मार्केटला जाऊन येते. हा अरे देवा, ह्या वंसना काय कळायला नको, नाहीतर गडबड व्हायची. काय ग एवढे घाई घाई कुठे चालली? मार्केटला निघाले होते. मार्केटला? मग पिशवी कुठे आहे तुझी? पिशवी पिशवी कशाला लागते आजकाल? आजकाल सिरीज पिशवी देतात. येते मी, गडबड आहे मला. रीने तुझा मी आले जरा. हा सावे, हे सावे, काकी अगं आत्ताच गेली ती. कुठं? तीन महिन्यात हे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं पाहिजे. हा आणि आधीचे काही बिल वगैरे पेंडिंग असतील, काही अमाऊंट बाकी असेल तर ते लगेच क्लिअर करून घ्या. अजून काय नवीन माल ऑर्डर करायचा आहे तोही करून घ्या. ओके. धैर्य भाऊजी, तुम्ही इथं? हा तेच कामासाठी आले होते. कसलं काम? दामिनी मॅडमने सांगितलं नाही का अथर्वच्या ऍडमिशन बद्दल? त्यांनी मला सांगितलं होतं फ्री मध्ये ऍडमिशन करून देते म्हणून. काय झालं? नाही, काही नाही. आई बोलली होती मला. हा तेच. फॉर्म कुठे भरायचा? सॉरी, पण मी अथर्वला ऍडमिशन नाही देऊ शकत. काय? अहो पण तुमच्या आईने शब्द दिलाय मला. बरोबर आहे, पण काय मला नाही वाटत तुम्ही अथर्वला आमच्या शाळेत घालावं. कारण अथर्व आता भाऊंच्या शाळेत शिकतोय आणि ती त्याच्यासाठी सगळ्यात चांगली शाळा आहे. कारण त्या शाळेत चांगल्या शिक्षणाबरोबर चांगले संस्कार सुद्धा दिले जातात. ते सगळं ठीक आहे, पण मला अथर्वला तुमच्या शाळेत घालायचंय. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण बिन काय नाही हो. म्हणजे आता आणि पण कशाला? आणि एक ऍडमिशन तुमच्यासाठी जड आहे का? हा मुद्दा एका ऍडमिशनचा नाही, तत्वांचा आहे. आणि मी जर अथर्वला आमच्या शाळेत ऍडमिशन दिलं तर मार्केटमध्ये चुकीचा मेसेज जाईल, भाऊंचा अपमान होईल आणि मला ते करायचं नाही. काही अपमान विपमान होत नाही, तुम्ही ऍडमिशन देऊन टाका. सॉरी, ते काम काय होणार नाही. भाऊंचा अपमान झालेलं, त्यांना वाईट वाटलेलं मला चालणार नाही. म्हणजे तुम्ही ऍडमिशन देणारच नाही? सॉरी, पण नाही. हे बघा धैर्य भाऊजी, मी काय म्हणते ऐकून तर घ्या. असं करू नका, तुमच्या आईने शब्द दिला होता हो मला. धैर्य भाऊजी,
सावी पण आली. हा काय ग सावी, तुला काही सांगून निघून जाता येत नाही का? सांगून जायचं ना. रिनी, मला कळत नाहीये, आता मी जे काही बघितलं ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही? अगं काय बघितलं? तसला विश्वास तुला. एक मिनिट, धैर्याचा विषय आहे काय? नाही म्हणजे धैर्याचा विषय का असं विचारायचं होतं. मग माझा एक डोळे झाकून 100% विश्वास ठेव त्याच्यावर. अगं म्हणजे आता आपल्याला दिसतेच की तो बदलायला लागलाय ते. हा म्हणजे तसं दिसतंय, नाही कळते मला. मग सावे, हा तुझा प्रॉब्लेम आहे. अगं अजून काय काय करायला पाहिजे त्यानं? दिवसभर उपाशी राहून अथर्वला आपल्यासोबत शोधत होता. गुंडांबरोबर मारामारी केली त्यानं जेवढ्या चुका केल्या तेवढ्या सगळ्याची माफी भाऊंसमोरून मागितली त्यानं. अगं एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा आपल्या शाळेत श्रमदान करायला आला तो. एवढं काय, अख्ख्या कोल्हापुरात पानपोया उभ्या केल्या त्यानं. आता अजून काय करायला पाहिजे त्यानं, तू सांग. सावे, अगं साधा विचार कर की, तो जर तुझ्या संगतीत राहिला ना तर तो सुद्धा भाऊंसारखी शाळा चालवायला लागल. तुझं पटतंय मला, पण अजून पण आहेच का तुझं? ते काय नाही, माझा एक. आता नेक्स्ट टाइम भेटशील ना तेव्हा त्याच्याशी छान मैत्री कर. हा सावे आले सर, बस सरबत घे. अगं दीपा, तू पण आलीस होय? बस सरबत घे. तुम्हीच प्या, नाहीतर द्या भाऊंना. काय ग, काय झालं? तुम्हाला काय करायचंय? दीपा, आता काय झालं? काय झालं एवढं चिडायला? चिडू नाही तर काय करू मग मी? हा भाऊ म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे बघा. एक नंबरची खोटारडी ते मुजुमदार. पण वहिनी, अचानक आज का तुला असं वाटायला लागलं? त्या दामिनी मुजुमदारांनी मला शब्द दिला होता अथर्वच्या ऍडमिशन बद्दल. मला म्हणाले तर तुझ्या पोराचं ऍडमिशन फ्री मध्ये करून दे. पण त्या धैर्य मुजुमदारना ऐन वेळी पलटी मारली. तर हे सगळं ना आपल्या भाऊंमुळे होतंय. भाऊंचा काय संबंध याच्यात? तो धैर्य मुजुमदार म्हटला की भाऊंच्या पण तुला मी ऍडमिशन देणार नाही. तो दुश्मन आहे आमचा. वहिनी, खोटं बोलू नकोस. मी कशाला खोटं बोलू? तो धैर्य मुजुमदार जे काय बोलला ते मी सांगायला गेलो तुम्हाला. अहो एक नंबरचा माजुरडा, खोटारडा, स्वार्थी माणूस आहे तो. आपल्या पोळ्या कशा भाजून घ्यायच्या त्यांना चांगलंच माहिती. पास झालं. विनाकारण त्या धैर्यांना नावं ठेवू नकोस. तो माणूस वाटतो तितका वाईट नाहीये. मुजुमदारांच्या घरात जन्माला आले म्हणजे प्रत्येक वेळी ते चुकीचेच आहेत, वाईटच आहेत असा समज ठेवणं चुकीचं आहे. आणि एखाद्याबद्दल बिनबुडाचा आरोप करताना एकदा नाही 10 वेळा विचार करावा. अय्यो, तुम्हाला बरा पुळ काय लागला त्या धैर्याचा? पुळका नाही आला मला. मी जे चुकीचं आहे तेच सांगते. तुझे आता जे काही बोललीस ना की धैर्य तुला असं बोलले तसं बोलले, हे सगळं खोटं आहे. तुझं आणि धैर्यांचं बोलणं मी ऐकलंय. मी बोल की, आता काय झालं? मी ते
धैर्य आता बदलताय. आधी त्यांनी चुका केल्या असतील, पण आता त्यांनी अथर्वला ऍडमिशन दिलं नाही, कारण तसं केलं तर भाऊंना वाईट वाटेल आणि ते त्यांना नको होतं. अगं त्यांचा हेतू चांगला होता आणि इथे येऊन तू त्यांना चुकीचं ठरवतेस, त्यांच्याबद्दल वाईट बोलतेस. धैर्यरावांचा हेतू काय आहे हे मला माहित नाही, पण सावे, तुला खरंच वाटतं की हा माणूस चांगला झालाय म्हणून? कसं आहे ना, कुठलाही माणूस चांगला होऊ शकतो, बदलू शकतो, पण मुजुमदार नाही, शक्यच नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो. मुजुमदार म्हणजे रंग बदलणारे सरडे आहेत, सरडे. आणि त्यांच्या प्रत्येक रंगात एक वेगळाच रंग दडलेला असतोय. वेगळा रंग नेमका काय आहे हे नीट ओळखायला शिक. आता भले दीपा त्यांच्याबद्दल खोटं सांगत असेल, पण ते मुजुमदार आहेत. ते कुठलीही गोष्ट फायद्याशिवाय करीत नाही. त्यांची बाजू घेण्यापूर्वी 10 नाही तर 100 वेळा विचार कर. दीपे, दीपे, बोमला ह्या वंसने आता काय घोळ घातला? काय दीपे, हे बघ दीपे, ऑर्गॅनिक देवगड हापूस आंब्याची अख्खी पेटी. आता काय कोल्हापूर रिक्षा करूया? हा, कुणाचं काय तर कुणाचं काय. एक तर त्या मुजुमदाराने नाही आपल्या अथर्वचं ऍडमिशन नाकारलंय. काय? नाहीतर काय, त्याचंच टेन्शन आलंय मला. आणि तुम्ही आंबे खाऊन सेलिब्रेशन करा. हा, पैसे भरून ऍडमिशन घ्यायची लायकी नाही आणि तुम्ही सगळे पैसे आंब्यावर उधळा. केतन, अरे कशापायी एवढा खर्च केलास? जरा दर कमी झाल्यावर आणले असते की आंबे. अगं विकत कुठं आणले तेव्हा? ते ऑफिस मध्ये एखादा काम करून दिलं, त्याच्या बदल्यात तर अख्खी पेटीच दिली. काय कामाच्या बदल्यात फुकट नाही आलं? हेच आहे की मग. केतन, ही जी आंब्याची पेटी तू आणलीस ती त्या माणसानं काम झालं म्हणून दिली का तू त्याचं काम करावंस म्हणून दिली? अहो भाऊ, त्याचा बाप तोच झाला की. दादा, भाऊ काहीतरी विचारतायत तुला. हा भाऊ, ते आंबे ऑर्गेनिक मला नाही आठवत. जी गोष्ट आठवत नाही ती चुकीची असते. सावे, ही आंब्याची पेटी ज्यानं दिली त्याला नेऊन परत दे. नाही, अजिबात नाही. आंब्याच्या पेटीला कुणी सुद्धा हात लावायचा नाही. आणि परत ते काय असते भाऊ? हा, माझ्या नवऱ्यानं स्वतःच्या जेवण आणली आंब्याची पेटी, समजलं? नाहीतर हापूस आंबा सोडा, त्याची कोय पण आपल्या नशिबात नाही. आणि किती दिवस ते पायरी आंबे खायचे?
कधीतरी एक पायरीवर गेलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. हे बघा, चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या पायऱ्या कधीच मोठेपणाकडे जात नाही, हे जरा समजून घ्या. हे आयुष्यभर माझी तत्व पाळत आलेलो आहे. मी आयुष्यात ना कधी लाच घेतली ना कधी लाच दिली. लाच? भाऊ लाच कुठं आहे तो वाटी? ते तर हो, लाचच. आंबे नसते तर पैसे घेतलेच असतेस ना. हा? मी जिवंत असेपर्यंत या घरात कुठलीही चुकीची गोष्ट येणार नाही, मी ती येऊ देणार नाही. सावी, या आंब्याची पेटी बाहेर नेऊन ठेव. वहिनी सोड. सोड. काय करतीये वहिनी? अगं सोड तू. वहिनी सोड. वहिनी तर एक मिनिट, अति होतंय आता. आंब्याच्या पेटीला जर का कोणी हात लावला तर याद राखा, इरा दे. हे घ्या वहिनी. वहिनी, आम्ही लहानपणी एकत्र खेळायचो ना, तर तेव्हा ना आम्ही म्हणजे अहो हे आणि मी बाई. मग तर आम्ही एकत्र खेळायचो ना, तेव्हा धैर्य माझ्यासाठी झाडावर चढून आंबे काढायचे. इरा, लहानपणीच्या ना गोष्टीच वेगळ्या असतात बघ. आणि आपण जसं जसं मोठं होत जातो ना, तसं तसं सगळ्या गोष्टी बदलत जातात. आता हेच बघ की, लहानपणीच्या भातुकलीतल्या खेळातली नवरा बायको खऱ्या आयुष्यात थोडीच नवरा बायको. हॅलो, काय? सांगितलं ना पेटीला हात लावायचा नाही. अगं पण मला कुणी काही सुद्धा सांगायचं नाही. आणि भाऊ तुम्हीच म्हणता ना, स्त्री स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, त्याचं काय मग आता? मला हे आंबे घरात ठेवायचे, संपला विषय. हलक्यात ज्या काही गोष्टी बोललीस ना तू, त्याचा खूप मोठा अर्थ आहे दीपे. आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, एवढं ध्यानात घ्या जरा. हे बघा भाऊ, तुम्ही जे काय म्हणताय की नाही, त्यातलं मला काही सुद्धा समजत नाही. मला फक्त एवढंच समजतंय, लक्ष्मी स्वतःहून आपल्याकडे येत्या, तिला लाताडायचं नाही. लाच नाकारणं म्हणजे लक्ष्मीला लाथडणं, असा अर्थ नाही होत त्याचा. हे बघा, तुमच्या डिक्शनरीत असा अर्थ नसेल, पण आमच्या आणि सगळ्या जगाच्या डिक्शनरीत ह्योच अर्थ आहे. तुम्ही जरा तुमच्या व्याख्या नीट तपासून घ्या. भाऊ भाऊ दीपे, मला काय वाटतं, भाऊ जे सांगायला की नाही ते बरोबर आहे. मी एक काम करतो, ते आंबे गरिबांच्यात वाटून येतो. ते हा कुठल्या गरिबांना वाटणार? हा, आपल्यापेक्षा अजून कोण गरीब आहे का? यातला एक पण आंबा या घराच्या बाहेर जाणार नाही. अगं वैजी, पण ठीक आहे. भाऊ मी तुम्हाला हे आंबे खायचेत ना, खावा.
खुशाल खावा आणि यातल्या एकाही आंब्याला मी हात लावणार नाही. इतकंच नाही तर केतननं आणलेली कुठलीही गोष्ट इथून पुढे मी खाणार नाही. भाऊ, एवढा टोकाचा निर्णय नका घेऊ. नाही घेऊ देत, काय हरकत नाही. हा पण भाऊ, उद्यापासून ह्यांना औषध आणायला पण सांगणार नाही ना? नाही म्हणजे कुठल्या कसल्या पैशात आणतात काय माहिती, आहे की नाही? नाही सांगणार. भाऊ, सावे, तुला माहिती आहे ही जी काही माझी तत्व आहेत ती माझी तत्व आहेतच. आणि ते कुणासाठी, कशासाठी आणि कधीही मी माझी तत्व सोडणार नाही. आणि बघा, हे जी काही माझी तत्व आहेत ते पाळण्याचं तुमच्यावर अजिबात बंधन नाही. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागायला मोकळे आहात. भाऊ, हे बघ केतन, आज त्या माणसानं तुला ही आंब्याची पेटी दिली. उद्या 2 आंब्याच्या पेट्या दिल्या आणि तुला पाहिजे ते काम तू करून घेईल. अरे बाबा, एखादा माणूस आपल्याशी चांगला वागला, नीट बोलला म्हणजे तो चांगला असेलच असं नाही. तो तुमच्याशी चांगला बोलला, चांगला वागला, चांगला वागायचं नाटक केलं का तर त्याला तुमच्याकडनं त्याचा स्वार्थ काढून घ्यायचा होता. म्हणून त्यानं तुला ही आंब्याची पेटी दिली. या गोष्टीला भुलू नकोस. बरा, एखादा माणूस चांगला वागतो त्याच्या मागे काहीतरी कारण असतात. गोड असल्याचा भास होतो, आपण खूप सुधारलोय, खूप चांगला वागतोय असं दाखवतो, तर तो तसा असतोच असं नाही. तर त्याला भविष्यात तुमच्याकडनं काहीतरी 4 चांगल्या गोष्टी काढून घ्यायच्या असतात त्याच्या स्वार्थासाठी. एवढीच गोष्ट लक्षात घे. ही गोष्ट न समजणे इतका तू लहान नक्कीच नाहीस.